त्यातील मादी असणारी कासरी मुलांना जन्म देते, परंतु स्तनपान करण्याची व्यवस्था या कासरीकडे देवाला दिली नाही। समुद्रामध्ये हिंस्र पशु असतात, सुनामी सारखे भूकंप समुद्रामध्ये होतात, यामध्ये मोठमोठ्या लाटा उसळतात। या लाटामध्ये आईला बिलगलेली छोटी छोटी पिलं आईपासून लांब होतात। त्या पिलांच्या पोटात भूक असते, त्यांचे डोळे आईला शोधतात। त्या कासरीचं सगळं लक्ष आपल्या पिलाच्या पोटाकडे असतं। माझ्या बाळाचं पोट मी कसं भरणार ही एकच काळजी तिच्याकडे असते। बाळाच्या जवळ तर जाऊ शकत नाही, बाळाचा शोध घेते। ईश्वराने असं सामर्थ्य या कासरीला दिलं की ही असणारी कासरी फक्त आपल्या बाळाकडे नेत्र कटाक्ष टाकते। ज्यावेळी बाळाची आणि आईची नजर एक होते, नजर ने नजर से मुलाकात करनी, मुंह भी नहीं खोला और बात करनी। आईच्या आणि बाळाची नजर होते, त्या नजरेतून असणाऱ्या ऊर्जा त्या बाळाच्या नजरेपर्यंत जाते आणि त्या ऊर्जेवर त्या कासरीच्या पिलाचं भरण पोषण होतं। ते सामर्थ्य निसर्गानं भगवंतानं या कासरीला दिलेलं आहे आणि ते सामर्थ्य संतांना दिले। संतांसोबत नजर सुद्धा करायची गरज नाही। संतांचं नुसतं स्मरण जर अंतःकरणात केलं तर अंतःकरणाची पुष्टी वाढते। पुरले ते खाणे किती संगतीशी सुकाळ। संतांच्या संगतीचा हा लाभ आहे आणि हा लाभ देण्याचं काम संत करतात। म्हणून जगाच्या पाठीवर आई बापापेक्षाही श्रेष्ठ जर कोण असेल, साक्षात भगवान परमात्मा